जे साहेबांना सोडून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। अजितदादा मित्रमंडळाचे स्वयंघोषित अध्यक्ष अजित पवार 50 खोके माजलेले बोक्यांच्या हातात देणार आहोत कायचा। असे जर काका मला मिळाले असते का नाही आणि तुम्हाला पण मिळाले असते का नाही तर आपण पाय धुवून पाणी पिलं असतं। अरे पळून जाणारा दादा आम्ही बघितलाय। मराठी बोलून कोणी झिरो होत नाही, इंग्लिश बोलून कोणी हिरो होत नाही। रामकृष्ण हरी। अरे तुमच्या भागातले भाग्यविधाते आमदार या महाराष्ट्रातल्या या भाजपला हादरून सोडतायत। तुमचा पण आवाज तेवढाच मोठा निघायला पाहिजे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या सात्विकतेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वास आहे। शिवपुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आहे। ह्या विचाराचे कृतिशील वारसदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि याच विचाराने लढणारे या लोकसभेचे उमेदवार निलेश लंके साहेब यांना प्रचंड मताने निवडणूक जिंकून देण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात। सन्माननीय विचार मंच, मी सर्वांची नावं घेऊ इच्छिते परंतु वेळ नाहीये माझ्याकडे, पण दोघांची नावं मला घ्यावी लागतील। शिवसेनेच्या रणरागिणी ज्यांनी भाजपच्या मुखवटा तराठरा फाडला ते आमच्या सुषमाताई अंधारे आणि या मतदारसंघाचे कर्जत आणि तुमचा हे जामखेड मतदारसंघाचे हे आमदार, या 288 आमदारामध्ये एकच आमदार आहे ज्या एका आमदारांनी आपल्या जनतेशी नाक कशी जोडायची असती पुऱ्या महाराष्ट्राला दाखवून दिले ते आमचे रोहित दादा। विचार मंचावर उपस्थित असणारे केदारे साहेब पण इथं उपस्थित आहेत। सर्वच मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनीनो, ही निवडणूक कशासाठी आहे? ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही निवडणूक याच्यासाठी आहे की आम्ही आमचा देश कुणाच्या हातात देणार आहोत। आम्ही आमचा देश लबाड्यांच्या हातात देणार आहोत का? आम्ही आमचा देश आमचे पक्ष फोडणाऱ्या या दरोडेखोरांच्या टोळ्यांच्या हातात देणार आहोत का? की आम्ही आमचा देश 50 खोके माजलेल्या बोक्यांच्या हातात देणार आहोत का? याचा विचार करण्यासाठीची निवडणूक आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो। ही निवडणूक याच्यासाठी आहे की ही लोकशाही वाचली पाहिजे। ही निवडणूक याच्यासाठी आहे की हा देश वाचला पाहिजे। ही निवडणूक याच्यासाठी आहे की लोकशाही वाचायला पाहिजे, संविधान वाचायला पाहिजे। आणि मला तुमच्या आमदाराचं कौतुक वाटतंय की त्याने लढण्याची भूमिका घेतली, संघर्षाची भूमिका घेतली। अरे पळून जाणारा दादा आम्ही बघितलाय। रोहित दादा लढणारा दादा आहे, लढणारा दादा आहे। तुमची ईडी असू दे, तुमची शिबी असू दे, हा माझा दादा लढतो कारण तुमच्या जीवावर लढतोय। एवढी प्रेम करणारी ही जनता आहे। निलेश लंकेश साहेबांना आम्ही निवडून देणार आहे। मला सांगा, ते इंग्लिश बोलणारे खासदार इंग्लिशच ना? अरे मराठी बोलून कोणी झिरो होत नाही, इंग्लिश बोलून कोणी हिरो होत नाही। जनतेची भाषा कळायला लागते। व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस, ज्याला आवाज नाही ना त्याचा आवाज बनायला लागतो, ज्याला आवाज नाही त्याचा आवाज बनणारा या महाराष्ट्रात एकच आमदार आहे, ते म्हणजे रोहित दादा आहेत। तुमच्या युवकांचे प्रश्न असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, माझ्या महिलांचे प्रश्न असू देत, ह्या माझ्या दादानं 800 किलोमीटरचा प्रवास केला, पायाला फोड आले, मी त्यांच्या बरोबर होते। अजितदादा मित्रमंडळाचे स्वयंघोषित अध्यक्ष अजित पवार त्यांच्या पार्थ पवाराशी काढू शकतो का? इतके किलोमीटरची ही यात्रा लय रडतात। आज सकाळीच कुठेतरी रडले, पवार साहेबांनी माझ्यासाठी काय केलं नाही। मी जर पवार साहेबांचा पोरगा नाही, पवार साहेबांचा मी पोरगा नाही। अजित पवार, तुम्हाला तर पवार साहेबांनी सगळंच दिलं। सुप्रियाताईंना काय दिलं? एक तिकीट खासदारकीचं,
फक्त एक तिकीट. ते म्हणतात आम्ही लय कष्ट करतो आणि मी कष्टानं उभं केलं. काका तुम्ही पण कष्ट करताच की, बाबा तुम्ही पण कष्ट करता, पण आपण कुठं होतोय खासदार आमदार मंत्री विरोधी पक्ष नेता होतोय का आपण? आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. असे जर काका मला मिळाले असते का नाही आणि तुम्हाला पण मिळाले असते का नाही तर आपण पाय धुवून पाणी पिलं असतं. पण जाऊ द्या, जे गेले, जे साहेबांना सोडून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गेले. पण एवढंच सांगते, बारामती मतदारसंघामध्ये होते, तुम्हाला एवढंच सांगते, नेते गेले, मलिदा गँग गेली, पण सामान्य जनता साहेबांच्या बरोबर पुऱ्या महाराष्ट्रातील आहे. अरे हजारो बाजार बुंग्यांपेक्षा मुठभर मावळे केव्हाही चांगले, ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतात आणि स्वराज्य उभं करतात. ते सगळे मावळे आम्ही तुमच्यात बघतो. इथं आल्यानंतर मी बघितलं, हा आमचा रोहित दादा सारखं नेतृत्व, दुष्काळ पडला तर 60 टँकर चालू केले, 60 टँकर, आणि इथले रामभाऊ त्यांनी बंद केले. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि माझ्या महिला भगिनी रणरागिणींनी आंदोलन केलं. अरे पाण्याबरोबर, पिण्याच्या पाण्याबरोबर राजकारण करता. आम्ही रोहित दादांना बघितलं ते MIDC मध्ये पावसामध्ये आंदोलन करताना मुंबईच्या तिथं पुतळ्याजवळ बघितलं. त्या MIDCचं कुणी काय केलं ते तुम्हाला माहित आहे. तुमचा कुकडीचा प्रकल्प असेल, तुमचा सीना नदीचा प्रकल्प असते, हिरीनं काम करणारं हे नेतृत्व, असं नेतृत्व जर आमदार म्हणून तुमच्याकडे आणि असंच जर काम करणारं जर नेतृत्व तुमच्याकडे पाहिजे तर ते निलेश लंके साहेब आहेत.